तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कृष्णा आणि आज आपण चाललो आहे हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करण्यासाठी. तर आज आपण आणि आपली पूर्ण टीम, म्हणजे आपण जिथं काम करतो आपली पूर्ण ऑफिसची टीम, आपण असे 15 ते 20 जण टोटल आपण हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करण्यासाठी जातो आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. कसे आपण ट्रेक केला आणि ट्रेक कसा आहे हे सगळं पाहूया आपण. आपली आपण आलेलो आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. मागं बघू शकता धबधबा, किती मोठा धबधबा. इथं परत खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे. मागं पण बघू शकता. आता आपण रेनकोट घेतोय, कारण आपल्याकडे रेनकोट कोणाकडेच नाही आहे 20 जणांपैकी. तर मस्त वातावरण एवढं भारी ना, अशक्य असं सुंदर सह्याद्रीच्या या पर्वत रांगेमध्ये आपण आलेलो आहे. खूप पाऊस आहे पण मजा पण तेवढीच आहे. आता रेनकोट घेतलेला आहे आपण आणि आता थोडाच वेळात आपल्याला ट्रेक करायला. आपले पोरं सगळे त्या साईडला होते. तुम्ही वातावरण बघू शकता, तर वातावरण खूप मस्त आहे. आपले दर 2 मिनिटाला इथं आहे ना वातावरण बदलू राहिलं. तर मी यांच्या माझा जातो जाणार आहे, बघ तू काय करू राहील. तर अशा प्रकारे आपण आज हरिश्चंद्रचा ट्रेक सुरू केलेला आहे. मागं मस्त एक नंबर थोडासा व्ह्यू पॉईंट दाखवतो तुम्हाला मी. बघा मागून येतं आहे एक नंबर. इथून आपला पुढचा ट्रेक चालू आहे. हाय गाइस, देखो तर आता आपला इथून ट्रेक चालू झालेला आहे. मी बघू शकता तुम्ही. पहिली वाटलं तर सोप्पा असेल, तसा सोप्पाच आहे. मुमकिन नामुमकिन को मुमकिन कर दिखाना, ये होऊ शकता. आमच्या मेंबरची तर जेड आलाय वा. ट्रेक चालू झालेला आपला मस्त असा. आमचे मेंबर इथं थकलेले आहेत. आमचे मेंबर इथं थकले आहेत. बघू शकता. हे बघा, हे लई जोरात म्हणलं होतं खाली. हे बघा, थोडा वेळ अजून काही क्षणातच आम्ही पोहोचणार. पुढे गेला. खतरनाक असा ट्रेक आहे. अक्षरशः जिरली आमची. एवढंच जिरली आमची. आमचा पल्ला गार झालेला इथं बसलेला आहे तो. हाय गाईज, हॅलो मित्रांनो. आज आम्ही आलतो आमची, पण आता चालणार नाही ना. आज आम्ही आलोय आमची जिरवायला. मागं बघा शकता मस्त धबधबा आहे. तो फॉगमुळं दिसत नाही इथं. वी नीड टू ट्रॅक द साईड. इकडं जायचं आपल्याला. ओके. आमच्या मॅडम थकलेल्या आहेत.
कसं वाटतंय मॅडम? पहिला कधी चढ़ेंगे नो प्रॉब्लम हमारे करना चाहते थोडा अवघड ट्रेन. एक मिनिट इकडे जय श्रीराम. आपल्या मधले सर आता काही पण बोलायला लागले. भागाचा व्ह्यू बघा. आता थोडासा जो ट्रॅक आहे आपला तो थोडासा इन्क्लाइन पासून थोडासा आपल्याला अँगल जो थोडासा कमी झालेला आहे. खूप छान असं वार. हो एक नंबर. हे बघा एक नंबर. तुम्ही हे बघू शकता एक नंबर वातावरण आहे. एक टीममधला मॅडम आहे त्यांना थोडासा प्रॉब्लेम होता. बघू शकता खाली वातावरण. आणि आता आपल्याला जो ट्रेक करायचा तो करायचा आपल्याला त्या साईडला. हे बघू शकता त्या साईडला मी ट्रेक करायचं. तिकडून जाऊ एक नंबर ट्रेक होणार. पूर्ण व्हिडिओ बघा. एक नंबर मजा वाटतो. बोल पवन बोल. धबधबा आहे पुढं. हे बघा मागा धबधबा आहे. मॅडम तुमचे 2 शब्दात आम्हाला. अरे बोल मला
पाऊस पडतोय धबधबा पडतोय. या ना सगळं व्हिडिओ गिरली का? नाही जिरली अजून. जिरवायसाठी आम्ही आता ह्या दिशेने चाललेलो आहे. यार पुढचा धुकं घे भाई. हे बघ. आता इथून पुढे पाऊस पाहून मी पण बुटात सगळं पाणी झालेलं आहे. आता आम्ही दोघं चाललो पुढच्या ट्रेकसाठी. आपले बाकीचे टीम मेंबर्स ऑलरेडी पुढं गेलेले आहेत. इथं अजून एक छोटासा वॉटरफॉल आहे. ओके. बाबा पण तू तो दिसावी घेऊन आलेला आहे त्याचं काय. हॅलो गाईज. हॅलो गाईज, आय एम हिअर. हाय, तू पण आहे. हाय. चला. तर आता आपण जवळपास अर्धा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. संपत आला. ठीक आहे. तुम्ही बघू शकता माझा आपण एक धबधबा खालून आलो. पूर्ण भिजलेलो आपण बघू शकतो. पूर्ण भिजलेलो. अजून रेनकोटमध्ये घेऊन घेतलं पण एक नंबर आहे भाई. एक नंबर एक्सपिरियन्स आहे. तर आता पुढचा ट्रेक कंटिन्यू करूया. आपल्याला या सर्व आता आपण आलेलो आहे या मोठ्या धबधब्यापाशी. बघू शकतो आता आपण त्या खालच्या धबधबा नदीतून आलोय वर. अख्खा भिजलोय. पाण्यात गेलो होतो. लॉक काढायला जमलं नाही पण लय मस्त वाटलं. इथं बघा वातावरण बघा. वर ट्रेक करत जायचं. इकडं बघा एक नंबर जंगल आहे. चला भाई आपला शालमान चलो. साईडून पाणी होऊ शकतं पूर्ण. आत्ता हे जे धुळीचं म्हणा चिखल पाणी येतं आहे. खाली चेक करा पूर्ण धुकं आहे. प्लस नदी वाहती खाली. एक नंबर भाई, एक नंबर. एकदा तरी हा ट्रेक तुम्ही नक्की करा. आपले बाकीचे मेंबर्स पुढे गेलेत त्या साईडला त्या दिशेने. ओके. कसं आलं इथं मध्ये. ओके. व्ह्यू बघा फक्त तुम्ही. व्ह्यू बघा फक्त माझा.
फायनली आपण वर आलेलो आहे. आता तिथं आपल्याला एक छोटंसं मंदिर भेटलंय. ब्लॉगर पाहू शकतो इथं एक छोटंसं हौद सारखं केलेलं आहे. पण आता इथं विजिबिलिटी इतकी कमी आहे ना की मला इवन 10 मीटर किंवा 15 मीटर पुढचं पण थोडंसं फेड दिसतं. लय पाय दुखू राहिले. हे बघा आता आपण भेटले रंग इथं आपण पोहोचलेलो आहे मंदिरावर. हे बघू शकता तुम्ही इथं एक पाण्याचा कुंड आहे मोठा. खूप स्वच्छ पाणी. हरिश्चंद्राचे तुम्ही ज्या वेळेस म्हणजे वर येताल ना ट्रेक करून त्यावेळेस तुम्हाला इथं 2 मंदिरं मेजर बघायला भेटतील. ज्यापैकी एक जे मंदिर आहे ते म्हणजे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे, जे की तुम्हाला टॉपला बघायला भेटतं, जिथे तुम्ही व्हिडिओत बघता पण आहे. आणि जे दुसरं मंदिर आहे ते म्हणजे आपलं केदारेश्वर मंदिर, जे की तुम्ही खूप सारे व्हिडिओजमध्ये पण पाहिलं असेल की जिथं 4 पिलर्स असतात. ते वालं जे मंदिर आहे जे की ज्याला केदारेश्वर मंदिर म्हणतात, ते की थोडं हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरापासून थोडंसं खालच्या साईडला आहे. आणि तिथं ज्यावेळेस तुम्ही जाताल ना तिथे तुम्हाला 4 पिलर मेजर बघायला भेटतील, जे की 4 पिलर किंवा ते 4 पिलरची अशी मान्यता आहे की जे 4 पिलर्स आहे ते युगांचे पिलर्स आहेत, जसं की सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग आणि कलियुग असे हे 4 पिलर्स आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही इथे येता तर तुम्हाला इथे 3 पिलर जे की तुम्हाला तुटलेले दिसतील आणि एकच पिलर तिथं सध्या खंबीरपणे उभा आहे, जो की कलियुगचा पिलर आहे ज्याला असं म्हणतात. आणि ज्या दिवशी हा पिलर तुटेल त्या दिवशीच आपला कलियुगचा अंत होईल अशी इथलची मान्यता आहे. तुम्ही या मंदिरात उतरताल किंवा जेव्हा तुम्ही या गुफेत येताल तुम्हाला एक नंबर भारी अनुभव तुम्हाला भेटणार. ज्यावेळेस तुम्ही इथे येताल ना तुम्हाला तो खरंच अनुभव करायला भेटेल. आपलं आतलं पण दर्शन झालेलं आहे. आता आपण सगळे जाणार आहेत कोकण काढा पाहायला. त्या अगोदर तुम्ही बघू शकता खूप सारे असे हौद कुंड बनवलेले. आता आपण आता आपण चाललेलो आहे कोकण काढ्याकडे. व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू. त्यांची आलो दीड वाजता व्ह्यू चालू आहे, फोटोशूट चालला. मला येऊ दे ब्लॉगमध्ये. आता आपण चला तर आता आपण चाललोय कोकण काढ्याकडे. जवळपास आपण आता अर्धा ते पाऊण तास झालं आपण चालतो, पण अजून काही कोकण काढा आपल्याला दिसलं नाही. देख रहे हो बबुआ तुम ब्लॉग बना रहे हो. ब्लॉग बना रहे हो. खीसे में क्या डाला है? किसका छोड़ा है वो? अरे हमरा ही है वो. हमारा ही है तुम्हारा. जी तुम कहाँ से आती है? अरे नको नको. जवळपास झालं आपण चालतोय, पण अजूनपर्यंत काही कोकण काढा आलं नाही. आता हे बघा आपण फायनली आता आपण कोकण काढावर आलेलो. धुका असल्यामुळं काही दिसत नाही, काही दिसत नाही.
असं इथं नाही.